हाय फ्रेंड. तर तुम्हाला एक बात सांगते मी की जिंदगीमध्ये सगळ्यांना टेन्शन येतं, सगळ्यांना प्रॉब्लेम येतं, सगळ्यांना दुःख आहे, सुख आहे, सगळे. पण आपण जगायचं सोडून देतात का? नाही. तर मग दुःखी जगण्यापेक्षा चांगलं खुशमध्ये जागा ना, हसत जागा, चांगलं जागा. दुःखी राहून काय फायदा आहे सांगा? जे मिळायचं त्या टायमाला मिळून जातं. तर इतकं टेन्शन जिंदगीत घ्यायचं नाही. सगळ्यांना टेन्शन येतं, असं नाही की सगळ्यांना कोणाला टेन्शन नाही, सगळ्यांना येतं काही नाही काही प्रॉब्लेम आहेतच. पण खुश राहायचं जिंदगीमध्ये. कुणाची कावा जिंदगी का आपल्याला माहित नाही की काय आपली जिंदगी पुढं काय आहे, आता काय आहे, नंतरचं काय, काहीच नाही. जेव्हा हसायचं असेल तेव्हा हसून घ्या, जेव्हा काही वाटन तेव्हा करायची तेव्हा करून घ्या. आणि बघा, माझं एक हे की मी जर नवे कपडे घेतले तर मी ते वापरून टाकीते. ठेवून काय करायची? काय माणसाचा भरवसा आहे? ठेवून काय जपून जपून ठेवायचे? हा, लग्नाला बिग्नाला जाण्याच्या साड्या येत्या म्हणजे असं आहे ते, म्हणजे टायमाला पाहिजे म्हणून ते ठेवायचं. आणि ते काय आपण दरदिन घालीतच नाही की एवढं हाय घालीतच नाही. तर माझं मतलब एकच आहे की दररोज जे कपडे आपण घेतलेत आपल्याला घालायसाठी काय काय लय सवय असते जपून 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 ठेवायची. तुम्ही काम करा, कोणचं बिगारी काम करा, कोणचं तुम्ही ऑफिसमध्ये जा, काम होत आहे, काम राहतं की छोटं हो का मोठं हो की म्हणजे काही पण काम राहतं. मग आपण दररोजच कामाला जाणार, मग आपलं काय दररोजच चांगले चांगले कपडे घालताच येणार नाही, कारण खराब होते. काय करायची विचार त्या कपड्यांचा? नाही करायचा. की घालीत राहायचं, दररोज नवी नवे कपडे घालायचे. काय तर बघा, आपल्याला नवीन नवीन कपडे घालतो तेव्हा किती इतकं फ्रेश वाटतं की म्हणजे काहीतरी फिलिंग. बघा, नवे कपडे दररोज घालून बघा, नवी नवी काहीतरी फिलिंग घेईल. तर तुम्ही ते करून बघा. मी खरंच कधीच कपडे ठेवत नाही, जेवढे घेते तेवढे वापरून टाकते, दररोज वापरून टाकते. आपण तर कपडे घेतच राहतो, आजकाल कपड्याचं काही कमी नाही. हा, पहिले दिवस होते कवा घ्यायचो दिवाळीला, आपलं काय म्हणतात, काही सण आले ते पण माग लागून लागून घ्यावं लागायचे आई वडिलांना, असं नाही का? आता तर आपल्याच हातात आहे की कवा घ्या, महिन्याला खरेदी करा, नाही तर 2 दिवसाला खरेदी, नाही तर 3 दिवसाला खरेदी करा. हे आपल्याच हातात आहे. तर आई वडिलांच्या हातात होतं की ते कपडे घेऊन देते म्हणून ते जपू जपू ठेवायचे, कुठं जायचं असलं तरच घालायचे. म्हणजे लय कमी होते पहिले कपडे. पण आता तसं नाही ना, आता आपण